हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स, मी प्राध्यापक भूषण चांदवडकर PSIR ऑप्शनल सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण इक्वॅलिटी ह्या आपल्या नवीन कन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. इक्वॅलिटी. सो लेट्स टेक अ लुक ॲट इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय? आपल्या पैकी प्रत्येकाच्या मनामध्ये नेहमी हा विषय रुंजी घालत असतो. इनफॅक्ट दिस इज द आयडियल विच हॅज एनगल्फ्ड द माइंड्स ऑफ मोस्ट ऑफ द थिंकर्स द वर्ल्ड ओव्हर. अँड बिलीव्ह मी, it is from the very existence of human being or the very emergence of mankind that this ideal has been engulfing the minds of generations after generations. म्हणजेच काय तर माणसाच्या उत्पत्तीपासूनच इक्वॅलिटी हा विषय माणसाच्या अतिशय क्लोज टू हार्ट राहिलेला आहे. इक्वॅलिटी म्हणजे समानता. इक्वॅलिटी म्हणजे समानता. या कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी याचा ज्यावेळी आपण विचार करतो तर इक्वॅलिटी म्हणजे नेमकं काय? तर इक्वॅलिटी म्हणजे समानता किंवा समता असे जे शब्दप्रयोग मांडले जातात. माणसाला प्रत्येक वेळी हे हवंच असतं, कारण शेवटी माणसाने जे सगळ्यात महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या अस्तित्वानंतर निर्माण केलेलं आहे ते इन्स्टिट्यूशन म्हणजे रिलिजन. या रिलिजनच्या बेसशी काय असेल तर ती इक्वॅलिटी आहे. मित्रांनो, जगातला कुठलाही रिलिजन पकडा आणि त्याच्या टीचिंग्स बघा किंवा त्याच्या प्रिचिंग्स बघा, मुळात ते काय ट्रीट करत आहे तर इट ट्रीट्स एव्हरी ह्युमन बिईंग ॲज इक्वल. प्रत्येक मानवाला इक्वल म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करण्याची शिकवण प्रत्येक रिलिजन जगातलं देत आहे. हिंदुइझम असू द्या, इस्लाम असू द्या, ख्रिश्चॅनिटी असू द्या, कुठलाही रिलिजन मानवाची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जे जे काही प्रिसेप्ट्स मांडत असतो त्याच्यामध्ये तो हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक माणूस हा इक्वल आहे. आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत, देवाची लेकरं आहोत, आपण सगळी देवाची अपत्य आहोत, देवाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे आणि आपण सगळे कुठल्याही पद्धतीच्या डिस्क्रिमिनेशन शिवाय देवाने जन्माला घातलेले लोक आहोत. असं ज्यावेळी रिलिजन सांगत असतं, इट टॉक्स अबाउट नथिंग बट इक्वॅलिटी ओनली. ओव्हर अँड अबाउट दॅट, man is a social animal. Even in sociology, when we talk about man as a social animal, and in psychology also when we study this social animal, आपल्याला काय लक्षात येतं? माणूस प्रत्येक वेळी कंपॅरिझन करत जात असतो. टॅसिट किंवा इम्प्लिसिटली त्याच्या स्कीम ऑफ थॉटमध्ये किंवा त्याच्या सायकोलॉजिकल स्कीममध्ये सतत कंपॅरिझन्स असतात. तो शाळेत जातो तेव्हाही कंपॅरिझन करतो, तो आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लहानपणी सवंगड्यांसोबत खेळतो तेव्हाही कंपॅरिझन करतो, तो आपल्या सिबलिंग्ससोबत स्वतःचं कंपॅरिझन करतो, तो आपल्या नातेवाईकांसोबत स्वतःचं कंपॅरिझन करतो, आपल्या वर्किंग कलिग्ससोबत स्वतःचं कंपॅरिझन करतो किंवा सोसायटीमधल्या इतर अनेकांसोबत स्वतःचं कंपॅरिझन जेव्हा करतो तेव्हा त्याला लक्षात येतं काय? डेफिशियन्सी. आपल्याकडे काहीतरी डेफिशियन्सी आहे, कोणाकडे काहीतरी स्पेशल प्रिव्हिलेज आहे, कोणाकडे काहीतरी नाही आहे, कोणाकडे काहीतरी आहे. हे ज्यावेळी त्याला वाटत असतं त्यावेळी तो मित्रांनो इनइक्वॅलिटीबद्दल विचार करत असतो आणि तो विचार तो यासाठी करत असतो कारण की त्याची मूळ जगण्याची प्रेरणा इक्वॅलिटी आहे. आपण आधी जस्टिस नावाची टॉपिकमध्ये हे बघितलेलं आहे की जस्टिस हे सगळ्या सोशल इन्स्टिट्यूशन्सचं मेन व्हर्च्यू असलं पाहिजे असं जे जॉन रॉल्सचं म्हणणं आहे ते मुळात त्याच्यासाठी आहे की प्रत्येकासोबत न्यायपूर्ण वागणूक झाली पाहिजे, तशीच प्रत्येकासोबत इक्वॅलिटीनी त्या ठिकाणी वागणूक झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं, असं प्रत्येक व्यक्तीला, समूहाला, जनसमुदायाला वाटत असतं. आणि म्हणजेच काय तर इक्वॅलिटी ही माणसाच्या आयुष्यासोबत नैसर्गिकरित्या वावरणारी गोष्ट असते असं त्या ठिकाणी आपल्याला बघता येतं. इनफॅक्ट आपण जर का स्वतःला प्रश्न केला की आपण एखाद्या गोष्टीसाठी हार्ड मेहनत करत असतो, हार्डवर्क करत असतो, आपण एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी प्रचंड जीवाचं रान करत असतो, का करत असतो ते? आपण कधी स्वतःला प्रश्न विचारला की आपण कोणाचं बघून हे करतोय का की स्वतःलाच वाटतंय म्हणून करतोय? निश्चितच एखादी अचीवमेंट आपण कोणाची तरी बघून सुद्धा विचार करू शकतो किंवा स्वतःला वाटतंय म्हणूनही करू शकतो, पण मुळात मॅक्सिमम केसेसमध्ये आपण ते कंपॅरिझन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, वाय डू यू वॉन्ट टू बिकम एन IAS ऑफिसर? Because you may have heard about many other IAS officers having lived a life of luxury, having lived a life of powerfulness. त्यामुळे तुमच्यामध्ये तो एक पॉवरफुल मोटिव्ह येतो किंवा तो एक पॉवर मोटिव्ह येतो ज्याच्यामुळे तुम्हाला
IAS अधिकारी व्हायचं आहे. म्हणजेच काय तर तुम्ही कम्पेअर करताय. सो यू वुड लाईक टू ब्रिंग युअर सेल्फ टू इक्वॅलिटी ॲज कम्पेअर्ड टू द पर्सन विथ होम यू हॅव कम्पेअर्ड युअर सेल्फ. बरोबर आहे. म्हणजेच काय तर साधारणतः इक्वॅलिटी हा माणसाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये भरून राहिलेला असा एक अत्यंत महत्त्वाचा अवकाश आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यासाठी माणूस प्रत्येक करत असलेला प्रयत्न हा इक्वॅलिटीसाठी असतो. माणूस प्रत्येक करत असलेली धडपड ही एक प्रकारे इक्वॅलिटी किंवा तो इक्विलिब्रियम गाठण्यासाठी असतो. माणूस हा शेवटी हेडॉनिस्टिक क्रिचर आहे. हेडॉनिस्टिक क्रिचर म्हणजे काय? हेडॉनिझम म्हणजे तो प्लेजर सीकर असतो. त्याला प्रत्येक ठिकाणी प्लेजर सीक करायची असते. प्लेजर सीकिंग. जिथे तिथे तो डिस्प्लेजरमध्ये आहे किंवा डिस्कम्फर्टमध्ये आहे तिथून तो स्वतःला कम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये आणण्याचा जो प्रयत्न करत असतो तिथे त्याला त्या ठिकाणी हेडॉनिस्टिक म्हटलं जातं. का असतो तो हेडॉनिस्टिक? त्याला ती नैसर्गिक प्रेरणा का असते? कारण की ती प्रेरणा जर का नसली तर तो सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. आणि मग त्याच प्रेरणेचा पुढचा भाग म्हणून त्याच्यामध्ये इक्वॅलिटी सिकिंगची प्रेरणासुद्धा असते. जर का त्याला इक्वॅलिटीफुल ट्रीटमेंट नाही मिळाली तर तो नाराज होतो, तो ऑफेंड होतो, तो एखाद्या वेळी त्यातनं कुठेतरी व्हायलन्ससुद्धा होऊ शकतो किंवा त्यातनं तो कुठेतरी एखाद्या वेळी चुकीचे कामंसुद्धा करू शकतो. आणि म्हणून इक्वॅलिटी अत्यंत महत्त्वाची आहे. सो व्हॉट डज हेरॉल्ड लास्की थिंक अबाउट इक्वॅलिटी? हेरॉल्ड लास्कीच्या मते इक्वॅलिटी इज बेसिकली अ प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन. So first of all, equality implies to the deficiency of special right. Now हा जो शब्दप्रयोग आहे स्पेशल राईट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे इथे. Deficiency of special right. Secondly, it implies that everyone should get enough opportunities for growth. काय आहे लास्कीच्या मते इक्वॅलिटी? ही एक प्रोसेस आहे. ही एक प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन आहे. इक्वलायझेशन म्हणजे काय? समानीकरण, ज्याला आपण म्हणू मराठीमध्ये. समानीकरणाची प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये इक्वॅलिटीमध्ये दोन गोष्टी आहे. एक म्हणजे द डेफिशियन्सी ऑफ स्पेशल राईट है ना. मी आत्ताच सांगितलं वेन एव्हर वी कम्पेअर आवरसेल्व्स टू दी अदर पीपल अँड इफ वी फील that the person to whom we are comparing ourselves have a special right in the society, have a special privilege in the society or the community group to which we both belong, and if I don't have that right, I may feel that deficiency. If the person is having that right and if I am the same as per the person and if we are co-equals, why do not I have that particular special right? म्हणजेच काय, कोणाकडे तरी तो स्पेशल राईट आहे, माझ्याकडे तो स्पेशल राईट नाही आहे, म्हणजे मला त्याची डेफिशियन्सी वाटते, म्हणजेच मला इक्वॅलिटी नसल्याचा भास होतो किंवा मला इक्वल नसल्याचा भास होतो. आय एम नॉट बीइंग ट्रीटेड इक्वली. त्यानंतर इट इम्प्लाइज दॅट एव्हरीवन शुड गेट इनफ अपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ. इक्वॅलिटी का हवी असते? कारण इक्वॅलिटी जर का नसेल तर कोणाला तरी स्वतःच्या ग्रोथसाठी इनफ अपॉर्च्युनिटी मिळत असतील, कोणाला तरी मात्र ते मिळत नाही आहे. कोई तो भी इससे महरूम रह रहा है, कोई तो भी ऐसा है समाज में जिसको कुछ मिल रहा है और जिसको वो नहीं मिल रहा है, जिसकी वजह से उसकी ना प्रगति हो रही है ना वो ज़िंदगी में आगे कहीं पे भी बढ़ पा रहा है. या गोष्टींचा जर का आपण विचार केला तर लास्की म्हणतो तर ह्या दोन गोष्टी एकत्रित मिळून इक्वॅलिटी ही बेसिक प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन. आता ज्याला आपण प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन असं म्हणतो, समानीकरणाची प्रक्रिया, म्हणजे आपल्याला हे मानून चालावं लागतं की ही प्रोसेस ऑटोमॅटिक नसते. म्हणजेच काय, तर आपण आत्ताच जेव्हा जस्टिसची आयडिया बघितली होती तेव्हा आपण असं म्हटलं होतं की निसर्गामध्ये जस्ट किंवा अनजस्ट असं काही नसतं. निसर्गामध्ये जे असतं ते फक्त असतं, ते आपल्याला जस्ट किंवा अनजस्ट आपण बनवत असतो आपल्या ॲक्शन्सनी. तसंच इक्वॅलिटीमध्ये सुद्धा आपण ज्यावेळी याला प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन असं म्हणतो त्यावेळी आपल्याला हे मान्य करावं लागतं की देर इज समबडी हू इज गोइंग टू मेक दॅट प्रोसेस हॅपन. देर इज समबडी और देर आर गोइंग टू बी some institutions who are supposed to be working for this equalization process. म्हणजेच काय, तर ही एक डेलिब्रेट प्रोसेस आहे. म्हणजेच इक्वॅलिटी ही गिवन नसते. इक्वॅलिटी ही तुम्हाला यू हॅव टू ब्रिंग अबाउट इक्वॅलिटी. Equality can never be a given in any society in the world. If it were to be like that, there would not have been sorrows in this world. जगामध्ये इक्वॅलिटी जर का सगळ्या समाजामध्ये गिवन असती तर जगात दुःख नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसती. अँड दॅट इज वाय इक्वॅलिटी हॅज टू बी अ प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन, ज्याच्यात या दोन गोष्टी आहे. कोणाकडे तरी स्पेशल राईट आहे आणि कोणाकडे तरी तो नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या वाढीसाठी, विकासासाठी इनफ अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजे ग्रोथसाठी. हा त्याचा अर्थ आहे. अकॉर्डिंग टू Aristotle काय म्हणतो, inequality was a cause of rebellion in many of the state and for him justice was treating equals equally and unequals unequally. बरोबर आहे. ॲरिस्टॉटलच्या मते इनइक्वॅलिटी हा कॉज ऑफ रेबेलियन आहे. आपण बघितलेलंच आहे
ज्या ज्या समाजामध्ये न्याय नसेल तो समाज स्थिर किंवा प्रोग्रेसिव्ह काहीच असू शकत नाही, जसं जॉन रॉल्सनी म्हटलं होतं. तसंच ज्या ज्या समाजामध्ये इनइक्वॅलिटी जास्त असेल, जसं आपण भारतीय समाजाचं उदाहरण घेऊ, आपल्याकडे हर प्रकारची इनइक्वॅलिटी दिसते. कास्ट इनइक्वॅलिटी म्हणजे सोशल इनइक्वॅलिटी, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, पॉलिटिकल इनइक्वॅलिटी, कल्चरल इनइक्वॅलिटी. There are different manifestations of inequality, and inequalities are conspicuously positioned against equalities, against entitlements, and that is why आपण नेहमी बघतो की श्रीमंतीच्या अवतीभोवती गरिबी असते किंवा गरिबीच्या मध्ये कुठेतरी श्रीमंती असते आणि दोन्हीला एकमेकांचा राग असतो किंवा दोन्हीच्या मनामध्ये एकमेकांच्याबद्दल हा स्पेशल राईटचा भाव त्या ठिकाणी असतो. विशेषतः गरिबाच्या मनामध्ये श्रीमंताबद्दल हा स्पेशल राईटचा डेफिशियन्सीचा भाग असतो, कारण गरिबाला असं वाटत असतं की श्रीमंताला हे जे भेटलेलं आहे ते मला भेटलेलं नाही आहे, अँड दॅट इज वाय द पर्सन फील्स हिमसेल्फ ऑर हरसेल्फ टू बी अनइक्वल. त्यामुळे ॲरिस्टॉटल काय म्हणतो, या इनइक्वॅलिटीमुळे विषमता, इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता, समाजातल्या विषमतांमुळे काय होतं, रेबेलियन होतं, उठाव होतात, आंदोलनं होतात, जाळपोळ होते, तोडफोड होते, स्टेटच्या अस्तित्वालाच धक्का लागू शकतो. आणि म्हणून त्याच्या मते जस्टिस काय असतं, ट्रीटिंग इक्वल्स इक्वली अँड अनइक्वल्स अनइक्वली, है ना. म्हणजेच काय, तर मी जसं सांगितलं, समाजामध्ये कधीही इक्वॅलिटी गिवन नसते, रादर इनइक्वॅलिटी गिवन असते. आपण सगळे लोक विविध प्रकारच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये जन्माला आलो, विविध प्रकारच्या परिस्थितीतनं आपण वाढलो आणि विविध प्रकारच्या पोझिशन्सपर्यंत पोचलो. याचा जर का आपण विचार केला तर प्रत्येकजण अनइक्वल नाही आहे आणि प्रत्येकजण इक्वलही नाही आहे. त्यामुळे जे जे लोक इक्वल आहेत त्यांना इक्वली ट्रीट करणं आणि जे जे अनइक्वल्स आहेत त्यांना अनइक्वली ट्रीट करणं, हे ॲरिस्टॉटलच्या मते काय आहे, इसेन्स ऑफ इक्वॅलिटी आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. बघूया पुढे काय म्हटलंय. Modern idea of equality seeks reduction in inequalities insofar as they can be proved to be unjust according to the prevailing social consciousness. आपण सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये बोलायचं झालं तर मॉडर्न समाजात आपण काय मानतो, विषमता ह्या समाजाच्या अस्तित्वासाठी घातक असतात, कारण त्यातनं असंतोषाची बीजं असतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की इक्वॅलिटीनी रिडक्शन इन इनइक्वॅलिटीज आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. दॅट मीन्स इनइक्वॅलिटीज हॅव टू बी rejected, inequalities have to be substituted by equalities, and that is why आपण प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये जर का इनइक्वॅलिटीज असतील असं मानल्या जात असेल तर त्या प्रपोर्शनमध्ये साधारणतः आपल्याला इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करायची आहे. ही एक मॉडर्न आयडिया ऑफ इक्वॅलिटी आहे. पुढे आपण असं म्हणू शकतो की इक्वॅलिटी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. डिमांड फॉर इक्वॅलिटी हॅज ऑलवेज बीन अगेन्स्ट द प्रिवेलिंग इनइक्वॅलिटीज ऑफ द टाइम्स, है ना. इक्वॅलिटी ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना काय आहे, कारण प्रत्येकाला इक्वॅलिटी आणि इनइक्वॅलिटीचा बद्दलचा सारखा त्या ठिकाणी व्ह्यू नसतो. फॉर एक्झाम्पल, थिंक अबाउट अ मॅरेज सेरेमनी ऑफ अ सुपर रिच फॅमिली ऑर अन अल्ट्रा रिच फॅमिली. त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या सेवा त्या फॅमिलीने घेतलं असेल. कॅटरिंग सर्व्हिसेसवाले असतील, डेकोरेशनवाले असतील, बँड बाजा बारातवाले असतील, हे सगळे लोक पण शेवटी माणसंच आहेत आणि त्या समाजातले उच्चभ्रू वर्गातले जे लोक आहेत ज्यांना त्यांनी पत्रिका देऊन लग्नाला बोलवलं असेल. आता याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर जे जे लोक श्रीमंती थाटवाले त्या लग्नाला आलेले असतील ते सगळे एकमेकांना को इक्वल्स आहेत एक प्रकारे, कारण की ते सगळे रिलेटिव्हली स्पीकिंग एकेका सोशो इकॉनॉमिक सिच्युएशनचे भाग आहेत. मात्र त्यांच्या तुलनेमध्ये हे जे बाकी सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत दे आर पुअर पीपल, and that is why they may have been involved in that ceremony but they do not feel themselves to be co-equals with the rich people. म्हणजेच काय, तर साधारणतः रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. एखाद्याला ती इक्वॅलिटी वाटू शकते, एखाद्याला नाही वाटू शकत. एखाद्या व्यक्तीला श्रीमंती गरिबी याचा काहीच फरक पडणार नाही, मात्र एखाद्या व्यक्तीला तो खूप पडू शकतो. म्हणजेच काय, तर त्यातल्या श्रीमंतांमध्ये अजून एखादा जास्त श्रीमंत असेल त्याच्याबद्दल एखाद्या दुसऱ्या श्रीमंताला काहीतरी एनवी वाटत असेल. म्हणजेच ती एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. त्यामुळे डिमांड फॉर इक्वॅलिटी जी असते ना कुठल्याही समाजामध्ये ती प्रिवेलिंग रिलेटिव्ह इनइक्वॅलिटीजबद्दलच्या अगेन्स्टमध्येच असते. म्हणजे प्रचलित विषमता जी असेल त्या प्रचलित विषमतेच्या विरोधात इक्वॅलिटी, समतेची डिमांड त्या ठिकाणी येत असते असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन.
Like liberty, equality can also be understood in its negative and positive aspects. ज्यावेळी आपण लिबर्टी हा विषय म्हणतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली लिबर्टीकडे बघू शकतो. तसंच इक्वॅलिटीकडे सुद्धा पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली दोन्ही पद्धतीने बघता येतं. सो इफ वी टेक अ लुक ॲट इट निगेटिव्हली, दिस कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी वॉज असोसिएटेड विथ द एंड ऑफ प्रिव्हिलेजेस, सोशो इकॉनॉमिक एक्सेट्रा. जर का आपण, कारण एंड म्हटलं आहे म्हणून निगेटिव्ह आहे, निगेटिव्हली बघितलं तर इक्वॅलिटी इम्प्लाइज व्हॉट, वी शुड एंड ऑल the socio-economic or feudalistic privileges enjoyed by few segments of the society as compared to few others. That is what is the negative connotation. And when we take a look at it positively, it means availability of opportunities so that everybody could have equal chance to develop his or her personality. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर ज्यावेळी आपण असं म्हणतो की पॉझिटिव्हली ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, तर त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी सो दॅट एव्हरीबडी कुड हॅव इक्वल अपॉर्च्युनिटीज टू डेव्हलप हिज ऑर हर पर्सनॅलिटी. म्हणजेच काय, तर प्रत्येकाला एक स्वतःचं व्यक्तिमत्व पूर्णपणे उभरून आणण्यासाठी किंवा खुलवण्यासाठी ज्या काही संधींची समानता हवी असते ती त्याला मिळाली पाहिजे, असं त्या ठिकाणी आपण इक्वॅलिटीमध्ये म्हणू शकतो. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. डिफरंट डायमेन्शन्स ऑफ इक्वॅलिटी. इक्वॅलिटीचे विविध प्रकारचे डायमेन्शन्स असतात मित्रांनो. कुठले कुठले डायमेन्शन्स असतात? फर्स्ट इज लीगल इक्वॅलिटी. नाउ व्हॉट डज इट इम्प्लाय? इट कवर्स रूल ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, जो आपल्या इव्हन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. कायद्याचं राज्य, इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता, कायद्याचं समान संरक्षण, हे जे काही आपण त्या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे हे आपलं मॅनिफेस्टेशन ऑफ लीगल इक्वॅलिटी आहे. कारण की इथे कायदा या शब्दाचा संबंध मांडला गेलेला आहे. ठीक आहे. लाईकवाईज पॉलिटिकल इक्वॅलिटी, याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे येतात? इट कवर्स व्होटिंग राईट्स, है ना, म्हणजे काय, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज ऑर पार्शियल फ्रँचाईज. इट हॅज द राईट ऑफ कॅन्डिडेचर, है ना, म्हणजे तुम्हाला पॉलिटिकली पार्टिसिपेट करायला मिळतं की नाही मिळत. देन राईट टू गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट अँड अवॉर्ड्स अँड राईट टू मेक पार्टीज एक्सेट्रा. बरोबर आहे. राजकीय पक्ष स्थापने किंवा सरकारी नोकरी मिळवण्याचा अधिकार किंवा तुम्हाला विविध प्रकारचे अवॉर्ड्स किंवा सेरेमोनियल्स मिळवण्याचा अधिकार, हे सगळं तुम्हाला तुमच्या या पॉलिटिकल इक्वॅलिटीमध्ये दिसेल. त्यामुळे लीगल इक्वॅलिटी, पॉलिटिकल इक्वॅलिटी. लेट्स मूव्ह ऑन. इकॉनॉमिक इक्वॅलिटी ही सुद्धा एक त्याचं टेनेट आहे. इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ पॉवर्टी रिडक्शन अँड एंडिंग इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज. हे कशाशी डील करतं? पॉवर्टी रिडक्शनच्या पॉलिसीज आणि इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज एंड करणं, आर्थिक विषमता संपवणं, याच्याशी निगडीत इकॉनॉमिक इक्वॅलिटी आहे. अँड लास्टली इट इज सोशल इक्वॅलिटी, एंडिंग ऑल फॉर्म्स ऑफ सोसायटल डिस्क्रिमिनेशन्स. सोसायटल डिस्क्रिमिनेशन्स म्हणजे सगळ्या प्रकारची सामाजिक विषमता सगळ्या स्वरूपांमध्ये संपवणे, याला आपण सोशल इनइक्वॅलिटी असं म्हणतो, सोशल इक्वॅलिटी असं म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज इट फॉर टुडे. आय थिंक यू हॅव बेटर अंडरस्टूड व्हॉट इज इक्वॅलिटी. मी तुम्हाला जो समजवण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळला असेल आणि याला आणखी डिटेलमध्ये आपल्याला क्लासमध्ये घेऊन जायचं आहे. सो आय होप यू विल टर्न अप देअर. थँक यू व्हेरी मच. यू विल जॉईन मी अँड हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.